educational institutions to become better? How do we actually achieve all the aims and aspirations of every line of what is written in the National Education Policy with the ultimate aim of improving our schools, our education institutions? I hope everybody is comfortable in English. I think since everything is English. मराठी पण चालेल, अंग्रेजी पण चालेल, कुठल्या भाषा तुम्ही सांगा. मी ट्राय लँग्वेज मध्ये आय ट्राय टू कम्युनिकेट व्हॉट आय एम ट्राइंग टू से. हिंदुस्तानी मध्ये पण बोलू. So whichever language. So the point is that this is the point of our education policy, our language policy within the education thing, that children should be comfortable in each language. एक बच्चे को अंग्रेजी में शुरू किया तो वो हिंदी में भी उसको बोलता आना चाहिए और शेवटी मराठी पण बोलता आना पाहिजे. याबद्दल सगळे लोकांनी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. अँड चिल्ड्रन शुड बी कम्फर्टेबल इन ऑल लँग्वेजेस. ये आपलं अल्टिमेट एम आहे. स्पीकिंग अबाउट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये एक बेस तुम्हाला माहीत असेल, एक अभ्यास गटची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे विभिन्न शिक्षण तज्ज्ञ, त्याच्यामध्ये काही कॉर्पोरेट काही सिव्हिल सोसायटीचे होते, काही आपले स्कूल्सचे होते, काही आपले संस्थान चालक होते, काही आपले शासकीय यंत्रणाचे लोक होते. या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे मिळून एक अभ्यास गटची स्थापना करण्यात आली होती. त्या अभ्यास गटमध्ये माझी पण नेमणूक करण्यात आली होती आणि मला त्याची समन्वयक या कोऑर्डिनेटर म्हणून माझी नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आली होती. त्याच्यामध्ये NEP बद्दल अभ्यास करताना एक कोर ॲक्टिव्हिटी जो आपण घेतला ते होता की आपल्याला गव्हर्नन्स रिफॉर्म्स करायचे आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाने माझी मुख्य सचिव फॉर्मर चीफ सेक्रेटरीजची एक कमिटी केली आहे. ते ओव्हरऑल गव्हर्नन्स रिफॉर्म्सबद्दल विचार करतात. फक्त शैक्षणिक क्षेत्र नाही, पण ओव्हरऑल गव्हर्नन्स रिफॉर्म्सबद्दल विचार करतात. याच्यामध्ये गव्हर्नन्स इंडिकेटर्स काय असावी, कसं आपण सगळ्या गोष्टीची सुधारणा करायची आहे त्याच्याबद्दल विचार करावे, याच्यासाठी ते समिती विचार करतात. तो यदि आप इस बारे में सोचें कि वो कमेटी क्या सोच रही है और हमने क्या सोचा था, तो एक बहुत ही महत्वपूर्ण बात है कि हम लोगों ने स्कूल एक्रीडिएशन के बारे में बात की थी. स्कूल की क्षमता कैसे बढ़ानी है. एंड अगर हम स्कूल एक्रीडिएशन की बात करते हैं तो ये एक बेस है, बिकॉज हमारी जो पूरी शैक्षणिक व्यवस्था है वो पूरी तरह से स्कूल्स पर अवलंबन है कि स्कूल्स कैसी चल रही हैं, स्कूल्स में क्या क्या चीज़ें कर रहे हैं. यदि हम एक्रीडिएशन की बात करें कि एक स्कूल में, एक आदर्श शाला में क्या क्या चीज़ें होनी चाहिए, तो वो सारी चीज़ों को हम वो एक्रीडिएशन पैरामीटर्स में लगा सकते हैं. NEP में जो जो चीज़ें लिखी हैं कि बिल्डिंग कैसा हो, तो लेके हमारे क्लास में टीचर्स की क्वालिफिकेशंस कैसी हो, हमारे संस्थान की जो गवर्नेंस मॉडल किस प्रकार से चले, बच्चे कितने घंटे पढ़ें, हमारा पूरा करिकुलम फ्रेमवर्क अगर एक भाग है तो एक्रीडिएशन स्कूल को कैसे चलाना वो उस भाग है. स्कूल्स एक फंडामेंटल यूनिट ऑफ एजुकेशन डिलीवरी है और स्कूल्स आगे के 20-25 साल में भी वो रहेगा. हमारा जो पूरा अमृत काल है, इस पूरे टाइम पीरियड में स्कूल्स इस बारे में विचार विमर्श होगा. तो एक्रीडिएशन का जो सिस्टम है उसको हमने बेस पकड़ा है और ओवरऑल गवर्नेंस रिफॉर्म जो महाराष्ट्र सरकार आज कर रही है उसका भी पूरा बेस ये एक स्टैंडर्ड सेटिंग और उसके अचीवमेंट पर है. तो आवर एंटायर फोकस दैट वी हैव टेकन इज ऑन दिस थिंग. सो अकॉर्डिंगली वी क्रिएटेड अ 500 पॉइंट स्केल. या 500 पॉइंटचे स्केल आपण एक क्रिएट केला. हा 500 पॉइंटच्या स्केलमध्ये आपण एन्श्योर केला की 200 पॉइंट आपले शाळाचे गव्हर्नन्सवर होता, 200 पॉइंट अकॅडमिक सिस्टमवर होता आणि 100 पॉइंट्स आपले एक्स्ट्रा करिक्युलर अँड को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर होतं. तो एक 500 पॉइंटचे स्केल आपण तयार केलेला आहे आणि याचा एक पायलट करण्याचा एक विचार आहे, ज्याच्यासाठी व्हॉलंटरी बेसिसवर मी सर्व शाळेला विनंती करतो की यू कॅन स्टार्ट एक्रिडिएटिंग युअर ओन स्कूल्स. आणि एक ऑनलाईन सिस्टम आपण तयार केला आहे आणि एक बार आपण आपल्या शाळेला एक्रिडिएट केला त्याच्यानंतर वी कॅन डू क्रॉस व्हेरिफिकेशन्स. अँड वन्स वी प्रूव्ह दॅट दिस मॉडेल इज गुड, देन वी कॅन go for further, मतलब making it compulsory with regard to the state of Maharashtra. The aim is कि we should co-create the model instead of impose a model on the schools. आज के डेट मध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट स्कूल्सचे यदि विचार केला, आय थिंक 50% विद्यार्थी शासकीय शाळेत आहे, 50% विद्यार्थी सेल्फ फायनान्स स्कूल्समध्ये आहे. तो या गोष्टीचे यदि विचार केला तर इट कॅनॉट जस्ट बी अ गव्हर्नमेंट लेड सिस्टम, इट हॅज टू बी अ जॉईंट सिस्टम. एक भागीदारी असणं पाहिजे. तो याच्यासाठी आपण सगळे लोक प्रयत्न करूया. आता एक प्रश्न लोकांच्या डोक्यात येणार की व्हॉट इज दिस एक्रिडिएशन सिस्टम. इफ यू लुक एट स्कूल्स, एव्हरीबडी हॅज देअर ओन आयडियाज की हाऊ अ स्कूल शुड बी. यदि तुम्ही
लेट्स से आपले ख्रिश्चन मिशनरी स्कूल्सला विचारलं, दे हॅव सम आयडियाज की द स्कूल्स ऑट टू बी लाईक दिस. तुम्ही दुसरे कुठल्या संस्थांना विचारलं, त्यांच्या म्हणणं रायत शिक्षण संघटनला विचारलं, दे हॅव देअर ओन आयडियाज की स्कूल्स असं असावी. And everybody has their own ideas, and even people who have no idea of running a school, of ever run a school, the fact that they have gone to a school, they have an idea that schools should be run like this.